शाहीर साबळे जेव्हा महाराष्ट्राची लोकधारा करत तेव्हा त्यामध्ये त्यांचा नातू गात असे आणि याच नातवानं जेव्हा त्याचा पहिला चित्रपट काढला त्यावेळेला त्याने या चित्रपटामध्ये आजोबांकडून एक गाणं गाऊन घेतलं. अगबाई अरेच्या या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आलेली जोडी म्हणजे शाहीर साबळे आणि केदार शिंदे. या चित्रपटातलं एक अतिशय गाजलेलं गाणं घेऊन आपल्या समोर येत आहेत. टाळ्यांनी स्वागत करूयात पंढरीनाथ आणि वैभव. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. आहा ओढलावी ती अशी जीवाला गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्याने ती रत्नाची नाती. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मंगळ चढवितो रात्रंदिन संभळ. फुलवितो दिवटी दीपकळी आम्ही अंबेचे गोंधळी, अंबेचे गोंधळी नामी अंबेचे गोंधळी. घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो, आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो. भवानी 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 बसली मोठी गळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी न आम्ही अंबेचे गोंधळी. येसान थोरणे नतो नामी दैवाशी जाणतो, दैवाशी जाणतो नामी दैवाशी जाणतो. गावली 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 मूळ मायेची मुळी, आम्ही अंबेचे गोंधळी, अंबेचे गोंधळी नामी अंबेचे गोंधळी. बोहला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, एकवीराईचा, या आदी मायेचा, जगदंबेचा, महालक्ष्मीचा, सप्तशृंगीचा, काळूबाईचा, तुळजा भवानी आईचा, बोहला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, बोहला जगदंबेचा. लय भारी म्हणजे दोनदा भारी बघा. असं चाबूक म्हणजे गाणं म्हणायचं काय म्हणायचं आला, कडक परफॉर्मन्स झाला खूपच. थँक्यू. दोघंही सुरात
होतात खूप छान. विशेष करून मी पॅडीच्या उच्चारांबद्दल सांगेन की पॅडीचे उच्चार एकदम ऑथेंटिक, जे आपण म्हणतो गावरान, ते ऑथेंटिक आले. कारण बऱ्याच वेळा आम्ही स्पेशली कोल्हापूरकडची लोक असतात आणि आम्ही पिक्चर बघायला जातो आणि असं तक्रार स्वरूपात अजिजीच्या स्वरात सांगतोय की गावरान भाषा म्हणून जी पिक्चरमधनं बोलली जाते ती बहुतांशी वेळेला काहीतरी वेगळीच असते ना, पुण्याची असते ना. कुठं चाललायसा, आर 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 कुठं म्हणतात, आर आर असं म्हटलं जाणार कुठला जिल्हा आहे मला सांगा. तर ते ऑथेंटिक उच्चार आले ना. आमच्याकडे असं नाही बोलत, आमच्याकडे चांगले बोलतात की आपल्याकडं गावाकडलं भाषेत काय असं असते वय, आमच्याकडे असं बोलतात की चालते की असं बोलतात आमच्याकडे. तर ते उच्चारांबद्दल पॅडी तुझं खूप खूप कौतुक. मस्त उच्चार, जाम धमाल आले. वैभवचेही छान होते, पण पॅडीचे अगदी आवर्जून उल्लेख करावा असे छान होते. थँक्यू व्हेरी मच. आणि दोघांमध्ये ती जी एनर्जी पाहिजे ती एनर्जी तुम्ही दोघांनी दिली. गाणं चाबूक झालं. थँक्यू फक्कड मस्त, खूप मजा आली. व्हेरी मच. मुळात हे गाणं एवढं रंगायला ह्या सगळ्यांचा भयंकर हातभार आहे, तेव्हा आपण त्यांना फार सुंदर वाजवलं त्यांनी. त्यामुळे ते गाणं असं उठलं. मला या पारंपरिक गीताची गंमत वाटते की त्याच्यात जे पहिल्या ओळी आहेत की द्यायचं तर दे मोत्याने भरून, नाही तर मी चाललो दुरून. प्रेमळ धमकी, प्रेमाचं तेच, प्रेमाची धमकी, पण किती गोड लिहिलेलं आहे. आणि त्यात गुरु ठाकूरने इतके सुंदर ते शब्द, ते ताजमहालाला हात घालण्यासारखंच आहे. कारण पारंपरिक शब्द म्हणजे रूढ झालेले असतात मनावर लोकांच्या, आणि त्यात आपण आपलं, पण ते इतकं सुंदर त्यांनी ज्या क्या दोन ओळी लिहिल्या त्या इतक्या छान जेल झाल्या. फक्कड. थँक्यू व्हेरी मच. गुरु ठाकूरसाठी एकदा जोरदार टाळ्या. इतकं सुंदर गीत आपल्याला पुन्हा एकदा दिल्याबद्दल. वैभव, पंढरीनाथ, तुम्ही दोघंही विनोदी अभिनेते म्हणून उभ्या महाराष्ट्राला आवडता, पण तसं स्वभाव जरा वेगळे वेगळे आहेतच तुमचे. पॅडीबद्दल मला जेवढं माहिती आहे की पटकन सुचेल ती कमेंट तो करून मोकळा होतो. आणि मागच्या वेळेस बोलण्यामध्ये वैभव तुझ्या असं आलं होतं की कधी कधी तुझं स्पष्ट बोलणं लोकांना आवडत नाही, काही जण तुला फटकळ म्हणतात. तर तुम्ही जेव्हा रिहर्सल्स करत होता तेव्हा असं तुमच्या स्वभावांचा काही स्वभावांबद्दल मला माहित नाही, पण आमच्या गाण्याचे सूर मात्र छान जुळले होते. स्वभाव म्हणजे त्याच्यावर मी फार नाही कमेंट करणार. पण गाण्याचे सूर मात्र आमच्या दोघांचे खूप, रादर मला त्याची खूपच मदत झाली. काही ज्या जागा होत्या म्हणजे फार काही घेऊ शकलो नाही, पण काही करेक्शन्स मला वैभवने सांगितले. पॅडा हे असं घे, हे आपण असं करूयात म्हणजे, किंवा आम्ही दोन तीनदा करून मग ते, आणि त्याच्याबरोबर गाताना ते कोरसमधल्या ज्या लाईन्स होत्या त्या माझ्याकडनं त्याने करेक्ट करून घेतल्या होत्या. बेसिकली काय, दोघंही पुरुष आहेत आणि दोघांचीही लग्न झालेली आहेत. त्यामुळे लगेच मान टाकून ओके म्हणायचं तुझं बरोबर आहे ह्याची दोघांनाही सवय आहे. वा वा, करेक्ट समदुःखीकडून आलेलं दिसतंय ते. पण तरी सुद्धा दोघांनी खूप नाटक केल्यामुळे आणि दोघांचा एक असा स्वभाव किंवा खोड आहे की पटकन सुचलेली कमेंट करून मोकळे होणं. तर पॅडी, असं तुला कधी अनुभव आला का की काहीतरी गंभीर चर्चा चालू आहे आणि पटकन वैभवने काहीतरी पुचकट रादर वैभव आणि आम्ही खूप वर्षांपासूनचे मित्र आहोत, पण मला असं कधी वाटलं नाही. म्हणजे इनफॅक्ट काही आमच्या कमेंट्स असतात ना त्या सारख्या असतात, एकसारख्या असतात. म्हणजे आमचे फक्त लुक्स होतात एकमेकांकडे. गंमत काय होते ना, मी फक्त बोलतो आणि हे लोक बोलत नाहीत. प्रॉब्लेम माझा तो आहे की मी बोलल्यामुळे ना ते हा बोलला, आणि हे ना म्हणजे काय असं घडलं की आम्ही फक्त एवढंच करतो, मी फक्त बोलतो. रीड बिटवीन द लाईन्स. कळलं, म्हणजे तुला कळलं मला काय म्हणायचं होतं. असं खूप आहे म्हणजे. दोघंही नाटकी आहेत रे, काही विचार. आत्ताही आपण विचारतोय तेव्हाही त्यांचं असं चालूच झालं असेल कदाचित तेवढं. बरं अवधूत, मगाशी तुझ्या बोलण्यामध्ये सांगणारे मना या तुझ्या गाण्याचा उल्लेख केलास, तेव्हा खरं तुला विचारायचं राहिलं, पण त्याच्या एक दोन ओळी आमच्यासाठी एक झलक. अंतरी वाजती प्रीतीची पैंजणी, अंतरी वाजती प्रीतीची पैंजणी, आणि धुंदावती भावडी लोचने, होतसे जीव का घाबरा, सांगना सांगना रे मना, सांगना रे मना, सांगना रे
थँक्यू अवधूत, थँक्यू सो मच. वैभव पंढरीनाथ, पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू.